डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला। आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असून पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत। यावेळी पोलीस आणि नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला आमदार म्हणून मी स्वतः असेल, विधानसभेचे आमदार संदीप भैया आहे आणि या विषयाला ज्या पद्धतीने मी पुण्यातून चाललेलो आहे त्याला ताकद देणारे अमोल मिटकरी, अजितदादा पवार या पक्षाचे MLC आमदार आहेत, नायकवडे साहेब स्वतः MLC अजितदादांच्या पक्षातून आहे, मी स्वतः आहे। तसंच आमच्या पक्षातले आणि दादांच्या पक्षातले काही पदाधिकारी कार्यकर्ते इथं आज आलेले आहेत। या पोलीस स्टेशनला अचानक हा निर्णय इथं घेतल्यामुळे बरेच लोकांना इच्छा होती की ते इथं पोहोचू शकले। एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, FIR आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला। याच्या आधी सुद्धा आम्ही FIR करू शकलो असतो, पण काल जर आपण बघितलं तर DGCA कडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं। त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी यांच्यावर DGCA फक्त 5 विमानांवर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, तर 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं। म्हणजे काल जे पत्र DGCA काढलं त्याच्यामध्ये VSR कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं। त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं DGCAच्या अंतर्गत त्याच्यात विमान एअरवर्दी आहे नाही आहे हे बघण्याची जबाबदारी DGCAची सुद्धा आहे। त्यामुळे काल केंद्र सरकारच्या एका विभागाकडून ते पत्र आल्यानंतर मग त्या पत्राचा उपयोग करून आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला इथे येऊन FIR करण्याचा प्रयत्न तिथे केला। आता एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे याच्याच बरोबर की FIR करण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा आहे आणि हे जे नवीन ऍक्ट आलेलं आहे याच्या अंतर्गत जर कॉग्निजेबल ऑफेन्स त्या ठिकाणी झाला असेल म्हणजे काय, एखादा ऑफेन्स झालाय ह्याच्याबद्दल सगळ्यांना माहित आहे। आता इथं ऑफेन्स नाही तर घटना काय, तर या महाराष्ट्रातला एक मोठा नेता, एक मराठी माणूस म्हणजे अजितदादा यांचा ऍक्सिडेंट झाला। अजितदादांबरोबर अजून 4 लोक ज्याच्यामध्ये 2 पायलट, एक पोलीस विभागाचा जाधव म्हणून अधिकारी आणि एक तिथं माळी नावाची अटेंडंट, असे दुर्दैव या घटनेमध्ये 5 जण मृत्युमुखी पडले। हे सगळ्यांना माहिती आहे का असं या जगामध्ये कुणी ज्याला हा विषय माहित नाही? माहित आहे। म्हणजे घटना घडली आणि ती घटना घडली ज्याच्याबद्दल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण आपल्याकडे आहेत, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांकडे तो विषय झालाय आणि अंतविधीला तर लाखो लोक त्या ठिकाणी आले होते, मोठे नेते, केंद्रातले नेते आणि राज्यातले नेते तिथे आले। मग असं आहे का की हा ऑफेन्स झाला नाही तर ही घटना घडली नाही? आता आम्ही आमच्या या ऍक्टच्या अंतर्गत या महाराष्ट्राचा, या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो। FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI, तिथं सिनियर PI उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे, आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून, प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ऍक्ट काय आणि कॉग्निजेबल ऑफेन्स आहे हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा, आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार? मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।